मराठवाडा न्यूज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामध्ये नागठाणा अहमदपूर ही गाडी अहमदपूर आगारची बस नागठाणाहून अहमदपूर येत असताना या गाडीचा नंबर आहे BL-MH-20 BL 2331 हा अपघात झाला आणि नेमकं हा अपघात कसा झाला याच्याशी आपण तिथे जे काही प्रवास आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नेमका हा प्रवास रोड अरुंद आहे का, नेमकं पुढची गाडी येत होती, म्हणजे कोणाची चूक आहे ना अपघात कशामुळे झाला हे आपण थोडीशी चर्चा करूयात. रोडवरती गेल्यानंतर अपघात म्हणजे गाडीवरती आलं नाही की म्हणजे कशाचं काय नेमकं कारण काय? कच्चा बुरूम असलं ते टायर रवलं ना, लेफ्ट साईडचं समजा टायर साईड पट्टीच्या कडेवर गेल्याच्या नंतर ते टायर रवलं. ते टायर रवल्यामुळं गाडी वर घेता आली नाही. लेफ्ट साईडला म्हणजे किन्नर साईडला म्हणजे जी काही वाहकाच्या वाहक साईडला गाडी ही झाली, म्हणजे गाडीचं केवळ साईड पट्ट्या व्यवस्थित भरल्या नसल्यामुळे हा अपघात झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. केवळ साईड पट्टीचा दोष नाही, मुळात पहिला दोष आहे तो टेम्पो चालकाचा. तो त्याच्या साईडला व्यवस्थित येत होता, मी माझ्या साईडने व्यवस्थित जात होतो, परंतु त्याला मी साईड व्यवस्थित दिली होती. तो त्याच्या साईडनं आहे त्या परिस्थितीमध्ये गेला असता तो दोन्ही गाड्या व्यवस्थित पास झाल्या असत्या, परंतु त्याने अचानक कट मारला. ती गाडी थांबली का पुढे निघून गेला, तो पळून गेला. ठीक आहे, मग पुढील वाहकाच्या चुकीमुळे हा अपघात झालेला आहे असं यांचं म्हणणं आहे. आपण या ठिकाणी जे प्रवासी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि साईड पेटीच्या एकदम कडेला गेल्याच्या नंतर थोडासा फार त्या मुरुमाचा झाला इफेक्ट नाही असं नाही, पण एकदम कडेला गेलास. मावशी मार कुठं लागलंय का त्याचं? कुठेच नाही मावा दुरात आहे मग. हां हां मी पोटात इकडं मागून बी जास्त आता अरे बाबा ये काही भक्या काय सांगाल? अपघात ही जी प्रशासनाच्या हलगर्जीमुळे जी बसची जी व्यवस्थित काम नसल्यामुळे झालेलं आहे. त्याला कुण्या ड्रायव्हरची चूक नाही ना काही नाही. रोड रुंदीकरण व्यवस्थित झालं नाही आणि गाडीची बी कामं व्यवस्थित नसल्यामुळे हा अपघात झाला. म्हणजे जो हा नवीन सिमेंट रोड झालेला आहे त्याच्या साईड पट्ट्या आहेत त्या व्यवस्थित भरल्या गेल्या नाहीत असं जी काय या गाडीचे वाहक आहेत ते म्हणत आहेत की हा रोडची पुढची गाडी जोरात आली आणि त्या गाडीने कट मारल्यामुळं ही गाडी बस खाली घेतली रोडच्या खाली आणि त्या साईड पट्टीमध्ये टायर रवल्यामुळे मुरुममध्ये ती गाडी खाली गेला असं म्हणतायत. काय नाही, मी एक PMPLमध्ये पुण्याला शासकीय कामगार असल्यामुळे मी त्या गाडीत बसल्याने मला जाणवत होतं की गाडीची अलाइनमेंट जी आहे त्याची व्यवस्थित म्हणजे ह्या आगार ज्या डेपोची बस आहे जे की अहमदपूर आगारची ह्या बस डेपोमध्ये या गाड्यांचं व्यवस्थित काम होत नसल्यामुळे अलाइनमेंट म्हणजे ती टायरची जी सेटिंग आहे, ब्रेकची सेटिंग आहे, कधी मारली ड्रायव्हर साईडला वड कधी मारली लेफ्ट साईडला वड अशी होत असल्यामुळे मला जाणवत होतं. जवळपास 21 पेशंट आहेत याच हॉस्पिटलमध्ये अहमदपूर शासकीय रुग्णालयात ॲडमिट आहेत. बऱ्याच पेशंटना चांगल्या प्रकारे मार लागलेला सुद्धा आहे आणि आगार व्यवस्थापक मूळ जबाबदार या अपघाताचा आहे असं प्रवाशांच्या वतीने सांगण्यात येत. नेमकं याच 21मधले 2 प्रवासी पुढे लातूरसाठी रेफर करण्यात येत आहेत. मार चांगल्या प्रकारे बऱ्याच प्रवाशांना लागलेला आहे, त्यामुळं याच आगार व्यवस्थापकाने याच गाड्यांची वेळोवेळी दुरुस्ती करून त्यांना ह्या गाड्या बाहेर पाठवण्यात येत आहे असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? गाडी ओके तर सर्व ओके. गाडी बॅड कंडिशन असल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. त्याला पूर्ण प्रशासनात चालक बी याला जबाबदार नाही, धरण्यात येऊ नये बी. म्हणजे आगार व्यवस्थापनाने या अपघाताची जिम्मेदारी घ्या. त्याची मेंटेनन्स आणि त्याची स्पेअर पार्ट पूर्तता होत नसल्यामुळे ह्याची हलगर्जीपणा झालेली अशी मला वाटते. या अपघाताची दखल घेत या अहमदपूर आगाराचं व्यवस्थापक नेमकं काय दक्षता घेणार किंवा काय कारवाई करणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पाहत राहा मराठवाडा न्यूज जनतेचा मी नागेश लांजे, अहमदपूर, लातूर.